नमस्कार मंडळी, मी रोशन घरात, तुमचा लाडका आवडता यूट्यूबर, तसेच माझी मुलगी श्रवी घरात, हिला पण तुम्ही ओळखत असालच. तर ब्लॉग बनवण्याचं कारण असं की दरवर्षी मी काही ना काही असं मखर डेकोरेशन बनवत असतोच. याही वर्षी काहीतरी वेगळं असं मखर डेकोरेशन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि मला मदत करणार आहेत माझी मुलगी श्रवी, माझी वाईफ रोहिणी. मखर स्टार्टिंग टू एंडपर्यंत कसं बनवणार याचा टोटल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. अशी एक फ्रेम बनवून घ्यायची आहे. मंदिर बनवण्यासाठी आपण लाकडापासून फ्रेम तयार करणार आहोत. आता आपण शिवमंदिर जे बनवणार आहोत त्याची एक फ्रेम तयार झालेली आहे. या फ्रेमवरती आपण बारदान जे आहे ते अप्लाय करून मग त्याच्यावरती POP लावून घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपले बाप्पा बसणार आहेत. मंदिराच्या लेफ्ट साईडला वॉटरफॉल व्ह्यू असणार आहे. पाणी वाहताना एक रिअलिस्टिक व्ह्यू येईल. तसेच राईट साईडला जे आहे तिथे पण एक जंगल व्ह्यू असेल. आता आपण जी फ्रेम बनवली आहे त्याच्यावरती बारदान अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शेप देण्यासाठी आपण तार किंवा सळई याचा यूज करायचा आहे. ते आपल्याला भंगारमध्ये सहज मिळून जातील. तार लावल्यानंतर गुफेचं जे एंट्रन्स आहे ते बघू शकता कशा प्रकारे दिसणार आहे. तसेच वरचं आकाश दाखवण्यासाठी सुद्धा सळईचा यूज केलेला आहे. फ्रेंड्स, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. माझा भाऊ आहे प्रियेश भगत, बघू शकता असं मखराचं स्ट्रक्चर मी रेडी केलेलं आहे. तर मखराच्या आतमध्ये मी एक तारांचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे कशा प्रकारे तार बांधलेले आहेत ते तुम्ही पण बघू शकता. त्याने आपण जे बारदान पोती जे फिक्स करणार आहोत त्याला पण पाहिजे असं शेप देऊ शकतो. संपूर्ण बारदान अप्लाय केल्यानंतर बघू शकता हा एक लुक येईल. त्याच्यामध्ये मंदिराचं एक्सटेरियर इंटेरियर बघू शकता. मखराच्या आउटसाईडला प्लॅस्टिकने कव्हर करायचं आहे जेणेकरून POP बाहेर उडणार नाही. तर मंडळी बघू शकता पनवेलमध्ये जी गर्दी आहे, पनवेलमध्ये जेव्हा पण तुम्ही शॉपिंगसाठी येता ना तेव्हा आपली पनवेल ही भरलेली दिसणार. मखरासाठी जेवढी पोती लागली या दादाने आम्हाला पुरवले. दादांचं नाव बोला. विनायक. पूर्ण नाव काय? विनायक. पूर्ण नाव विनायकच आहे. खूप मदत केली, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मखर तर तुम्ही बघितलं आहे. आपलं काम चालू आहे. काम चालू असताना काही गोष्टी त्याच्यासाठी पेंडिंग आहेत. फॉर एक्झाम्पल जसे पोती वगैरे आम्हाला थोडी शॉर्ट पडली तर आम्ही आता आणायला पनवेलमध्ये चाललो आहोत. पोती मीन्स बारदान जे आहेत ते आता आपल्याला कमीत कमी 7 ते 8 बारदान लागतील. बारदान लावून झाल्यानंतर त्याच्यावरती POP अप्लाय करायची आहे. तसेच एक दगडाचा लुक देण्यासाठी आम्ही एक बारदानचे छोटे छोटे तुकडे आम्ही एक साईडला चिटकवत आहोत. मेहनत आमची तुम्ही बघू शकता. हे बघा वडापाव खाता खाता गाडी चालवते. खास मखर आता सामान घेण्यासाठी बनवला होता. कोणाची गर्दी बघून आम्हाला वाटलं होतं मखर जेवण पाणी वगैरे सगळं करून जाऊ, पण गर्दी पाहता वडापाव पार्सल घेतले. बसायला सुद्धा जागा नव्हती. तुम्हाला पण जर आमची पनवेल बघायची असेल ना तर नक्की या पनवेलला, एकदा नक्की भेट द्या. तार आणि सळईच्या सहाय्याने एक झाड तयार केलेलं आहे. टोटल POP अप्लाय केल्यानंतर एक असा स्ट्रक्चर दिसेल. बॅनरच्या सहाय्याने तुम्ही बाकीचे व्ह्यू दाखवू शकता आणि हे तुम्हाला गुगलवरती इझिली अवेलेबल होतील. बॅनर मागे LED अप्लाय केल्यानंतर हा एक 3D व्ह्यू येईल, बघू शकता. तर मंडळी बघू शकता मखर आपला आता जस्ट रेडी झालेला आहे. रेडी मीन्स अजून कलरिंग बाकी आहे. विदाउट कलरिंग कसं दिसतंय तुम्हाला मी दाखवतो. झाडाचं वर्किंग होणार आहे, त्याच्यावर पानं वगैरे येतील. साईड व्ह्यू तुम्ही बघू शकता.
हा जो पोर्शन आहे याच्यावरती पूर्ण ब्लॅक कलर असणार आहे, सेम दगड असल्याचा फील येईल तुम्हाला. त्याच्यानंतर हे जे ह्याच्याभोवती पूर्ण झाड गवत हे सगळं लावणार आहे, जेणेकरून तो एक 3D फील येईल. तर हे जे मंदिर आहे ते मंदिराचं फील येईल. आणि हा जो पोर्शन दिसतोय तिथून धबधबा खाली येणार आणि तिथून पूर्ण हा पाणी इकडे जमा होणार, ते फ्लो करत राहणार. मंडळी तुम्ही आता मखर बघितलेला आहे, आता पेंटिंगची सुरुवात करतो. पेंटिंग झाल्यानंतर बघा काय फील येतो तो. आणि सेम मखर तुम्ही पण एकदा ट्राय करा. टोटल मखर बनवण्यासाठी मॅक्झिमम जो खर्च आहे ना 2000च्या आसपास आहे. मार्केटमध्ये कुठेही जाता त्यावेळेस आपल्याला मखर बघायला जातं तर मिनिमम 3000पासून सुरुवात असते. तर अशा प्रकारचे 3D मखर बनवण्यासाठी मॅक्झिमम 2000पर्यंत खर्च येतो. कशा प्रकारे हेही तुम्हाला दाखवतो. शेवाळ तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. धबधब्याचं पाणी जिथे पडणार आहे त्या ठिकाणी प्लॅस्टिकचं असं एक कव्हरअप करायचं आहे, जेणेकरून लिकेज वगैरे होणार नाही. ग्रीनरीसाठी आर्टिफिशियल ग्रास तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. सो मखर आता आपला रेडी झालेला आहे, ग्रीनरी लावून झालेली आहे. तसंच वॉटर पंप पण आपला रेडी झालेला आहे. तर बघू शकता कसं दिसतोय, काय फील येतोय. आता कमी येते फक्त आपल्या लाडक्या बाप्पाची. तर मंडळी, आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.